आता आपण जर महिलांविरोधातले गुन्हे जर बघितले तर आपल्याला माहिती आहे की 2013 पासून सातत्याने या गुन्ह्यांमध्ये वाढ होते आणि वाढ होण्याचं कारण असं आहे की गुन्ह्यांचं रजिस्ट्रेशन फ्री झालेलं आहे आणि 2013च्या अमेंडमेंटमुळे एक स्टेप वरचा गुन्हा झालाय. म्हणजे पूर्वी ज्याला छेडखानी म्हणायचो तो आता रेप मानला जातो. अशा पद्धतीने एक एक स्टेप वर झालेला आहे आणि म्हणून या गुन्ह्यांमध्ये म्हणजे मी नेहमी असं सांगतो की एक समाधान याच्यात आहे. पूर्वीही कदाचित गुन्हे घडत होते परंतु घरच्यांच्या किंवा जे काही समाज आहे त्याच्या दबावाखाली या ठिकाणी त्या संदर्भातलं रजिस्ट्रेशन केलं जात नव्हतं. आता रजिस्ट्रेशन मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे आणि याचं कारण माहिती आहे. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर आता 2026च्या पर्यंत जे आपण काही विश्लेषण केलं तर याच्यामध्ये जुने सगळे गुन्हे बलात्कारांच्या गुन्ह्यांमध्ये 4434 प्रकरणात ओळखीचे आरोपी आहेत आणि फक्त 5 प्रकरणांमध्ये अनोळखी आरोपी आहेत. या ओळखीच्या आरोपींमध्येही नातेवाईकांचं प्रमाण हे सर्वाधिक आहे. आणि म्हणून पूर्वीच्या काळामध्ये समाजाचं प्रेशर असायचं, घरच्यांचं प्रेशर असायचं की गुन्हा दाखल करू नका. आज ते गुन्हे दाखल करतायत आणि हे चांगलं आहे. 99.89% या गुन्ह्यामधले गुन्हेगार ओळखीचे आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की याला दोन्ही पद्धतीनं पाहता येईल. गुन्हे वाढतायत असंही पाहता येईल पण त्याच वेळी समाज जर सुधारायचा असेल तर हे जे हायडिंग बिलो द कार्पेट आपण म्हणतो, दाबून ठेवा, सांगू नका, घराची इज्जत, हे जर संपलं आणि त्या घरच्याही